वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कारवाई करणार आहेत। त्यांच्या खासगी ऑडी कारवर लाल आणि निळा दिवा आहे आणि महाराष्ट्र शासन असंही लिहिलेलं आहे। खासगी कारवर या दोन्ही गोष्टींची परवानगी नाही आहे आणि त्याबाबत दंड होणार की गुन्हा दाखल करणार हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। दरम्यान त्यांच्या या कारवर आधीपासूनच 21,000 रुपयांचं ई-चलान थकीत आहे। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। मंदार, खरं तर पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवरची कारवाई आणि अनेक गोष्टी आता उघड होण्यास सुरुवात झालेली आहे। काय नेमकं या क्षणाला या प्रकरणी अपडेट आहे? जो प्रशिक्षणार्थी अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याला एकतर सरकारी गाडी मिळत नाही आणि ही गाडी मिळत नसताना देखील पूजा खेडकर यांनी त्यांच्या स्वतःच्या खाजगी गाडीवरती ऑडी कारवरती बीकन म्हणजे जो नारंगी रंगाचा दिवा असतो जो एरवी सरकारी अधिकाऱ्यांच्या गाडीवरती लावला जातो तो स्वतः आणला आणि त्यावरती लावला। त्याचबरोबर सरकारी अधिकारी असं म्हणून पाटी देखील त्या गाडीवरती होती आणि हे सगळं नियमांचं उल्लंघन करणार आहे असा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याचे अपर सचिव यांना सादर केला आणि त्यामध्ये हे स्पष्ट झालं की यामुळे वाहतूक अधिनियम जो आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी आता कारवाई करायचं ठरवलं की कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीला अधिकार नाही स्वतःच्या गाडीवरती असा दिवा लावण्याचा नारंगी रंगाचा दिवा लावण्याचा त्याबद्दल कारवाई होणार आहे। त्याचबरोबर जी पाटी लावलेली आहे सरकारी अधिकारी असल्याची ती देखील पाटी लावणं बेकायदेशीर आहे त्याबद्दल देखील कारवाई होणार आहे। अर्थात या कारवाईचं स्वरूप कसं असेल, त्यांना दंड ठोठावला जाईल पैशांच्या स्वरूपात की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल हे थोड्या वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र त्यांच्यावरती कारवाई होणार आहे हे नक्की। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।